नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर कुठे गाठ झालेली असेल आणि गाठ कसली असली आणि जुनाट जरी असली, चरबीची असो किंवा कुठली असो, तर ही काढून टाकण्यासाठी अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर ज्या व्यक्तींना गाठ आहे, अशा व्यक्तींची गाठ जर दुखत जरी असेल, वेदना जरी होत असतील, तर या वेदना देखील यामुळे बऱ्या होतात व गाठ देखील हळूहळू निवळून जाते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. तर प्रथम एक छोटासा कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा चिरून घ्या. याप्रमाणे चिरून साईडची जे हे आहेत ना, ही काढून घ्या व वरची साल पण काढून घ्यायची आहे. याप्रमाणे कांदा चिरून घेतला की एका वाटीमध्ये टाका आणि येथे मी गाईचे गोमतीर म्हणजेच गोमातेचे गोमूत्र घेतले आहे. हे गोमूत्र आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे. तर ही जी गोमूत्र आहे हे यामध्ये टाका आणि हा कांदा जो आहे हा पोडून मागून पूर्णपणे यामध्ये डीप व्हायला हवा इतपत गोमूत्र यामध्ये टाकायचे आहे. फक्त 5 मिनिटे हे असेच राहू द्या. 5 मिनिटानंतर हा जो कांदा आहे हा काढून घ्या. याप्रमाणे एका जाळीवर ठेवा आणि हे मंद आचेवर याप्रमाणे गरम करून घ्यायचे आहे. हा कांदा याप्रमाणे थोडासा गरम झाला की हा पात्रात काढून घ्या आणि ज्या ठिकाणी आपल्याला गाठ असेल त्या ठिकाणी आपल्या स्किनला सहन होईल इतपत ही गरम असताना याप्रमाणे ज्या ठिकाणी गाठ असेल त्या ठिकाणी या कांद्याने शेक द्यायचा आहे किंवा हा कांदा असाच ठेवून ही 10 ते 15 मिनिटे कॉटनच्या रुमालाने बांधून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही कांदा वाटून देखील गोमूत्र मिक्स करून गरम करून पोळीप्रमाणे छोटीशी टिक्की तयार करून ती देखील गाठीवर ठेवून बांधले तरी देखील चालेल. परंतु बांधताना आपल्या स्किनला सहन होईल इतपत ही गरम असावी. यामुळे आपली जी गाठ आहे ही हळूहळू कमी होते व वितळून जाण्यास मदत होते. आणि अति जास्त व जुनाट अशी गाठ असेल तर याबरोबरच दररोज किमान अर्धा कप तरी बेलाच्या पानाचे रस प्यायचे आहे. याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामुळे आपल्याला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही व सहजतेने गाठ घरच्या घरी वितळून देखील जाते. दिवसभरातून कधीही एक वेळेस तुम्हाला हा उपाय 10 ते 15 मिनिटे करायचा आहे. छोटीशी गाठ असेल तर लवकरच वितळण्यास मदत होते, पण अति जास्त व जुनाट मोठी अशी गाठ असेल तर याला थोडा वेळ द्यावा लागेल. परंतु नक्कीच यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.